2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मानखटावचा उमेदवार जाहीर झाला आणि सोशल मीडियावर एक बातमी झपाट्याने व्हायरल झाली। बातमी होती शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखरभाऊ गोरे यांनी आपला शिवसेना गटाच्या संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्याची। शेखर गोरेंनी राजीनामा देत प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये त्यांनी सगळंच बाहेर काढलं। शेखर आणि जयकुमार गोरे दोघे बंधू एकत्र आले तर रामराजेंना घाटावर सुद्धा फिरून देणार नाही असा थेट इशाराच शेखरभाऊ गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना दिलाय। ज्याप्रमाणे रामराजेंनी विधान परिषदेला राष्ट्रवादीमध्ये शेखरभाऊ असताना त्यांच्यावर अन्याय केला होता, त्याचप्रमाणे आता तिकीट वाटपात सुद्धा प्रभाकर देशमुख यांच्यावर सुद्धा रामराजेंनी अन्याय केल्याचा आरोप शेखरभाऊ गोरे यांनी केलाय। या घटनेनंतर आता मानखटाव मध्ये पुन्हा एकदा जवळपास 12 वर्षापासून जयकुमार गोरे आणि शेखरभाऊ गोरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा चालू झाल्यात आणि याचे संकेत खुद्द शेखरभाऊ गोरे यांनीच दिल्यात। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरंच शेखरभाऊ गोरे व जयकुमार गोरे हे एकत्र येणार आहेत आणि मग असे झालं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होईल याबाबतच आपण संक्षिप्त आढावा या व्हिडिओ मधून घेणार आहोत। नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचाक मराठी युट्यूब चॅनल। मंडळी, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून निवडणूक लढवलेले जयकुमार गोरे यांना जवळपास 92,000 इतके मते मिळाली होती, तर शिवसेना गटाकडून निवडणूक लढवलेले शेखरभाऊ गोरे यांना 35,000 मते मिळाली होती। महाराष्ट्र राज्यात भाजपा व शिवसेना त्या काळी युती असताना सुद्धा शेखरभाऊ गोरे यांनी एकट्यांनी खिंड लढवत जवळपास 35,000 मतांची मजल या मानखटाव मतदारसंघामध्ये मारलेली होती। मग अशा वेळी आत्ताच्या निवडणुकीमध्ये शेखरभाऊ गोरे यांनी जर महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणे अपेक्षित असताना सुद्धा तसं न झाल्याने कार्यकर्त्यांच्या गटामध्ये प्रचंड नाराजी होती आणि मग याच नाराजीचं रूपांतर झालं ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्यापर्यंत। मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा लवकर ठरत नव्हता। बऱ्याच उलाढालीनंतर इथला उमेदवार ठरला। शेखरभाऊ गोरे यांनी मात्र उमेदवार जाहीर होताच आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला। शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शेखरभाऊ गोरे यांनी नाराज होऊन हा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत। मंडळी, शेखरभाऊ गोरे हे जयकुमार गोरे यांचे सख्खे बंधू आहेत। मध्यंतरी 2014 सालच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही भावांच्या मध्ये मतभेद झाल्याने यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। मग जयकुमार गोरे भाजपाकडून व शेखरभाऊ गोरे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते। यामध्ये एकंदरीतच या दोन्ही भावांच्या मध्ये नक्की ठोस असं वादाचं कारण नव्हतं, परंतु निव्वळ गैरसमजातून हे वाद झाल्याचं प्रमुख कार्यकर्ते सांगतात। मानखटावच्या उमेदवाराचा निर्णय घाटाखाली म्हणजेच फलटणकडून झाल्यानं यावेळी नाराजी पसरली। शेखर गोरे व जयकुमार गोरे हे एकत्र आले व यांनी एकमेकांना पाठिंबा दिला, तर मात्र या दोन्ही बंधूंनी निवडणूक हाती घेतली तर जयकुमार गोरे यांचा असणारा 90 ते 95,000 मतांचा गट, शेखरभाऊ गोरे यांचा असणारा जवळपास 30 ते 40,000 मतांचा गट, या दोन्हींच्या एकत्रितकरणामुळे मग या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांचं पारडं मात्र या ठिकाणी जड होते। महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवताना झालेली प्रचंड उलटापालट पाहता शेवटच्या क्षणी प्रभाकर घारगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। काल प्रभाकर घारगे यांचा अर्ज दाखल करण्याच्या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस या दोनच पक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित असलेले आपण सर्वांनी पाहिलं। याचाच अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मात्र यावेळी नाराज असल्याचं दिसून येते। शेखर गोरे व जयकुमार गोरे हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर मान तालुक्याची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर, तर खटाव तालुक्याची जबाबदारी शेखर गोरे यांच्यावर येईल। मग अशा वेळी शेखरभाऊ गोरे यांना मानणारा खटाव तालुक्यामध्ये एक मोठा गट आहे। दोन्ही तालुक्यातील युवकांमध्ये शेखरभाऊ गोरे यांच्याबद्दल एक अनोखी क्रेज आहे। मध्यंतरी तालुक्यामध्ये जेव्हा दुष्काळाची परिस्थिती होती तेव्हा शेखरभाऊ गोरे यांनी स्वखर्चातून दोन्ही तालुक्याला पाणी पुरवलेलं आहे। सर्वसामान्य जनतेमध्ये राहणारे नेतृत्व म्हणून सुद्धा शेखरभाऊ गोरे यांचा तालुक्याभर प्रभाव आहे। अशातच आता महाविकास आघाडीला शेखरभाऊ गोरे यांनी तिकीट नाकारणं हे महाविकास आघाडीच्या तोट्याचं ठरल्याचं सांगण्यात येते। येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेखरभाऊ गोरे व जयकुमार गोरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन दोन्ही भावांमध्ये पुन्हा एकदा सलोखा निर्माण करणार असल्याचं
प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितले. मुळातच मानखटाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरण्यावरून भलं मोठं राजकारण झाल्यानं सध्या आता महाविकास आघाडीला याचा कितपत तोटा होणे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. यातच आता हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर मात्र महाविकास आघाडीला उमेदवार निवडून येण्यासाठी शर्तीचा प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहे. जयकुमार गोरे व शेखर गोरे दोन्ही बंधू या निवडणुकीमध्ये एकत्र येणार की पुन्हा एकदा हे दोन्ही बंधू विरोधातच राहणार याकडे संपूर्ण खटाव मान तालुका याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शेखरभाऊ गोरे व जयकुमार गोरे हे बंधू पुन्हा एकत्र येतील की हे विरोधातच काम करतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचाक मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.